पश्चिम बंगालचा जो निकाल लागलाय त्याकडे तुम्ही कसं पाहता? आणि पश्चिम बंगालच्या निकालामुळे देशात खूप मोठी खळबळ झाली आणि सगळ्या म्हणजे बंगालच्या लोकांना तर आहेच आहे, पण बंगालच्या बाहेर पण पश्चिम बंगालच्या बाहेरच्या लोकांनाही असं वाटतं की ममता दिदी येईल. तर ममता दिदी खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी काम करते. 3 टर्म त्या ठिकाणी मुख्यमंत्री तर होतेच होते, परंतु लोकांच्या सेवेसाठी, लोकांच्या मदतीसाठी ती नेहमी काम करायची. हे तिचं वागणं बोलणं जे होतं ना, संघर्ष करायची. इतकं असताना सुद्धा त्या ठिकाणी तिचा पराभव होतो. मग काहीतरी गोलमाल आणि ती 200च्या वर भाजप जागा घेते. हे काहीतरी म्हणजे लोकांना असं आता डाऊट यायला लागला की काहीतरी आपण म्हणायचो ना की मशीन ॲडजस्ट केली, कोणी काय केलं, कोणी काय केलं, आणि हा दृष्टिकोन ठेवूनच लोकांच्या मनामध्ये आता संभ्रम निर्माण झालेला आहे बरं का आता. म्हणजे असं म्हणू नये की नाही नाही मोदी 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 असं काही नाही. तिथे लोकांना संभ्रम निर्माण झाला की हे कसं होऊ शकतं. त्यांनी स्वतःच्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. संजय राऊत म्हणाले की हे एक आंदोलन आहे. तुम्ही कसं पाहता? नाही ते राऊतसाहेब म्हटलं ते आंदोलनच आहे एक प्रकारचं. ठीक आहे, आता तो म्हणजे कोणत्या नियमात बसेल काय बसेल ते आता ते स्वतःच विधी पाहिल, आणि म्हणून ते त्याबद्दल जास्त न बोलणं हेच ठीक. राज्यात आपण पाहतोय लहान लेकरांवर अत्याचाराच्या घटना अरे घडतात. बाप, किती प्रचंड झालं. म्हणजे इव्हन मी देवाभाऊंना हात जोडून विनंती करेल, अरे देवाभाऊ तुम्ही तोडफोड करण्याचं काम सोडून द्या. तुम्ही त्या ठिकाणी ह्या सगळ्या लोकांना तो बंदोबस्त करा, लॉ अँड ऑर्डर मेंटेन करा, तर तुम्ही अजून 5 नाही 15 वर्ष 20 वर्ष तुम्ही राहू शकता इथे. पण तुम्ही जर असं करायला तर काही करा, फक्त तोडफोड करून राज्य करणं नाही योग्य. तुम्ही त्या ठिकाणी जितकं पण तुमच्याकडे आहे ना, आता सगळे मेजॉरिटी आहे ना, मग त्या मेजॉरिटीच्या दृष्टिकोनातून तुम्ही त्या ठिकाणी ह्या सगळ्या लोकांचा बंदोबस्त करा. आपल्या लॉ अँड ऑर्डर, तुम्हाला मी एकच सांगतो, मी कॅबिनेट मंत्री होतो महाराष्ट्राचा, माननीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाखाली. माननीय मनोहर जोशी साहेब, माननीय गोपीनाथजी मुंडे साहेब, 5 वर्षात एकदा तरी कुठे घटना घडली की सांगा बरं तुम्ही. 5 वर्षात एक तरी घटना घडली का? मुंडे साहेबांनी पूर्ण लॉ अँड ऑर्डर मेंटेन केलं, मनोहर जोशी साहेबांनी लॉ पूर्णपणे सांभाळून घेतलं, कुठेच काही झालं नाही. आज इथं प्रत्येक वेळेस तुमचं नाव किती खराब आहे, खराब होत आहे. म्हणून तुम्ही तोडफोडचं राजकारण बंद करा, आणि तुम्ही ह्या सगळ्या हे जे चाललंय ना, ह्या अशा लोकांना तोडफोड करा जे अत्याचार करतात, हे करतात, त्यांना तोडफोड केलं तर तुमचं अजून महत्व वाढेल. साई रिसॉर्ट प्रकरणात आमदार अनिल परबांची निर्दोष मुक्तता झाली. मी तुम्हाला सांगतो की मी त्याच वेळेस म्हणत होतो हे काही प्रकरण नाही आहे, पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी त्यांच्यावर आरोप टाकण्यात आला. त्यांच्यामुळे त्यांचं विरोधी पक्ष नेतापद गेलं, आणि त्यांना खूप हैराण केलं करण्यात आलं, परंतु ते जिंकले. आणि आज ते त्या ठिकाणी मी त्यांना काल अभिनंदन पण केलं. ते जिंकले, आणि जिंकले म्हणून त्या ठिकाणी मी तुम्हाला एकच सांगतो की न्याय मिळाला. तो सत्याला, सत्य हे म्हणजे झाकले जात नाही, विजय होतो सत्याचा. अ, अजित पवारांचा जो अपघात आपण पाहिला तर त्यामध्ये व्ही-एस-आर कंपनीच्या मालकाला अद्याप अटक का नाही, असं रोहित पवार विचारतात. वारंवार ते आवाज उठवत आहेत. मी रोहित पवार साहेबांचं मी कौतुक करेन. तुम्हाला मी सांगतो की रोहित पवारांनी जो काही लावून धरला प्रश्न, एखादा माणूस काय करतो की प्रश्न उपस्थित करतो विधान परिषदमध्ये, विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये, नंतर सोडून देतात ते. याने लावून धरलं सगळं, आणि मग दिल्लीला काय, मुंबईला, सगळीकडे सगळ्या पत्रकारांना दाखवलं, पण तरीही त्यांना तो न्याय मिळत नाही. त्याचं दुःख मला पण आहे. मी स्वतः त्या ठिकाणी पाहिलं की हा घातपात आहे. असं मला वाटलं हा घातपात आहे बरं का. विमान पडल्यानंतर मी लातूरला होतो त्यावेळेस, मी पाहिल्याबरोबर म्हटलं, एक तासाने सगळं पाहत बसलो, म्हटलं हा घातपात आहे. आणि इतका घातपात असून सुद्धा त्या ज्या म्हणजे एअरपोर्टच्या एअरलाईनच्या मालकाला काहीच केलं नाही. म्हणजे काहीतरी याच्यामध्ये कुठेतरी मोठं षडयंत्र आहे असं मला वाटतं. असदुद्दीन ओवेसी हे महाराष्ट्रात येत आहेत, म्हणजे छत्रपती संभाजीनगर मध्ये येत आहेत. कॉर्पोरेटर पदाधिकारी आणि त्यांची एस-आय-आर यात काम सांभाळण्यासंदर्भात एक बैठक होणार आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये. कोण? असदुद्दीन ओवेसी एम-आय-एम पक्षाचे प्रमुख. आता ते त्यांचेच 8-10 जण तर ते जाणारच आहे. फॉर्म त्यांनी काही भरले नाही, पण चुकीचे फॉर्म भरले. त्यांच्या पाठीमागच्या ते तक्रारी तशाच राहिल्या. फॉर्ममध्ये त्यांनी सगळ्यात चुकीचं माहिती भरल्यामुळे त्या ठिकाणी अनेकांनी प्रश्न उपस्थित केले, आणि म्हणून त्यांचे जवळपास 8-10 नगरसेवक तरी ते जाणार आहे. ते काही टिकत नाही, नगरसेवक म्हणून टिकत नाही, ते बाद होणार आहे. मग आता हे बाद होणार असेल तर ओएसी आपल्याला इतके
जागा मिळाल त्याची जागा मिळाल्या म्हणून ओएसीला वाटतं की बाबा मी आलं पाहिजे आणि म्हणून तो येणार. ठीक आहे, हरकत नाही, येऊ द्या. किती वेळ झाला तरी आम्ही सुद्धा त्यांच्या त्यांना मुकाबला त्यांच्याशी मुकाबला करायला आम्ही तयार आहोत.